नमस्कार मित्रांनो, DS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता सध्या वातावरण तापलेलं आहे, कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे सरकारने कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्यामुळे आता शेतकरी आक्रमक होत आहेत। आपण नुकतंच पाहिलं की मुंबईला जरांगी पाटलांचा मोर्चा गेला आणि ओबीसीतून मराठ्यांना जे काही हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलं आणि हे मराठ्यांचं आरक्षण पूर्ण करून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मराठा बांधव बोलायला तयार झालेले आहेत। आता आपल्यासोबत आहेत तानाजी भोसले सर काय सांगाल? एकंदरीत बच्चू कडू साहेब आता हिंगोली दौऱ्यावर आहेत। या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मतदान द्या, आमचं सरकार आलं की तुमचा 7-12 कोरा 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 करू। मग आता सरकार आलं, अनेक कॅबिनेट झाल्या, शेतकऱ्याला निसर्गाने मारलं। 1 महिन्यात पहिले पडणारा पाऊस 1 घंट्यात पडायला, बरोबर आहे की नाही मामा? आता शेती फायद्याची आहे का तोट्याची आहे? तोट्याची। आमच्या लेकरायला शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत। आज शेतकऱ्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की शेतकरी देशोधडीला लागला आहे। म्हणजे कृषी प्रधान देश समजल्या जाणाऱ्या या देशामध्ये एवढी शेतकऱ्याची निंदनीय आणि दयनीय अवस्था आत्तापर्यंत कधीही नव्हती। आणि आम्ही कष्ट करतो, प्रामाणिक आहोत, या जगाचे पोशिंदे आहोत, इमानदार आहोत, भ्रष्टाचार नाही। शेतामध्ये जाण्यासाठी जर आम्ही कुचराई केली, भ्रष्टाचार तर सोडा, कुचराई केली, म्हणजे शरद जोशी म्हणायचे की शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर जग काय खाईल धतुरा। म्हणजे ही वेळ आमच्यावर आणलेली आहे। म्हणून मायबाप सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हात जोडून कोपरापासून विनंती आहे, तुम्ही आमचे दुश्मन नाहीत म्हणजे शासनकर्त्यांनो, तुम्हाला आम्ही मतदान दिले, तुमचं बटन दाबले, तुम्ही आमदार झाला, तुम्ही विधान भवनात पोहोचला। आता 288 जणांनी शेतकऱ्याचं मायबाप व्हा, खरं नेता व्हा, सगळे पक्ष सोडून द्या, शेतकरी हित विचारात घ्या आणि हा देश जर वाचवायचा असेल तर तुम्ही शेतकऱ्याचा 7-12 एकदा कोरा करा आणि त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा। म्हणजे आम्ही जे उत्पादन काढतो, कापूस 1 क्विंटल काढण्यासाठी आम्हाला जेवढा खर्च आला त्याच्या 1.5 हमीभाव तुम्ही आम्हाला दिला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी नाही घेतला तर शासनानं त्या खरेदीची व्यवस्था केली पाहिजे। आणि मग बघा हा सगळा माझा मायबाप शेतकरी या देशाला प्रगतीपथावर घेऊन जातो का नाही। नक्कीच आता आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत। दादा काय सांगाल? तुम्ही स्वतः शेती करता, परंतु राज्य सरकारने तुम्हाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, खास करून महायुती सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, परंतु अद्यापर्यंत कर्जमाफीचा शब्द सरकारने पाळलेला नाही आहे। शासनाने सांगितले होते की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, त्यानं आतापर्यंत खोटे आश्वासनं देऊन शेतकऱ्याला फसवलेलं आहे। म्हणून त्याला एकच विनंती आहे की त्याने 7-12 कोरा करावं। बच्चूभाऊ कडू आता हिंगोली जिल्हा दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि इतर जे काही मागण्यांसाठी ते लढत आहेत, त्यांना तुमचा पाठिंबा आहे का? आमचा फुल सपोर्ट बच्चूभाऊला राहील आणि आम्ही मनातून आम्ही त्याला सपोर्ट करू। नक्कीच आपण पाहतोय प्रहार संघटना आणि बच्चूभाऊ कडू असतील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढताना आपण पाहत आहोत आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा तितक्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी असतात। आता आपल्यासोबत प्रहार संघटनेचे वसमत तालुका अध्यक्ष आहेत। काय सांगाल बच्चूभाऊ कडू हिंगोली दौऱ्यावर? सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा दौरा हिंगोली आहे, तर खुदनापूरकरांची आम्ही चावडी बैठक घेत आहेत। तर सर्व गावकऱ्याला अशी विनंती करतो की तुमच्या माध्यमातून की आपलं उद्याच्याला 13 तारखेला बच्चूभाऊ ठीक 5 वाजता वाईला येणार आहेत। वाईचा सभेचा जे कार्यक्रम आहे 5 वाजता आहे उद्याचा। तरी आवाहन करतो की शेतकरी बांधव आपण जात पंथ धर्म सर्व सोडून, कारण स्वतः बच्चूभाऊनं पण कुठला आता या पॉम्पलेटवर पाहत असाल तर पक्षाचा कुठलाही एजेंडा नाही ना कुठला झेंडा नाही किंवा तिथं पॉम्पलेटवर नाही किंवा बॅनर नाही, फक्त एकच अजेंडा आहे की आमचा शेतकरी 7-12 कोरा 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 आणि हे 100% आम्ही करून दाखवणार। फक्त आम्हाला शेतकऱ्यांचा सपोर्ट लागतंय आणि आम्हाला काय अचलपूर मतदारसंघात बच्चूभाऊ लढतात, आम्हाला काय वसमतमध्ये लढवायची नाही। त्याच्यामुळे आपला पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पुंजून काढणार आहेत। तर एक विधानसभा सोडली तर आमचा पक्ष कुठला नाही, म्हणजे कुठेही नाही, आम्हाला निवडणुका लढवायच्या पण नाहीत आणि लढणार पण नाहीत। एकच ध्येय आहे की शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की आता एकजुटीची वेळ आलेली आहे। शासनानं आपल्याला फसवलेलं आहे, त्या फसवलेल्या जोमाचं म्हणजे हुकुमशाहीकडे राज्य
वाटचालीला आहे. आपण पाहत असाल महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यांचा शब्द होता 7/12 कोरा करून देतो म्हणून आणि सत्तेवर आलेत, पण अद्यापर्यंत तरी त्यांनी केलेला नाही. म्हणून आपल्याला ही एकजूट दाखवायची आहे. एकजुटी दाखवण्यासाठी खुदनापूर इथे आलेले आहेत. तरी सर्वांना आवाहन करतो की मी शेतकऱ्यांना तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तिथे येसाल आणि बच्चूभाऊचे हात बळकट करसाल अशी आशा बाळगतो तुमच्या. नक्कीच. आता आपल्यासोबत अजून काही आपले शेतकरी आहेत. आता आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. काका, काय सांगाल, मागच्या काही 8 ते 10 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सरकारकडे काय अपेक्षा आहे? काही ना, आम्हाला खरडणी पिडणी द्यावं, विमा द्यावा अशी आमची इच्छा आहे. कर्ज माफ करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक तुमचं काय सांगणं असेल? हां, मुख्यमंत्र्यांना काय सांगणं असेल तुम्हाला? आता मुख्यमंत्र्याला काय सांगू, आमचं कर्ज माफ करा म्हणून, दुसरं काय म्हणत आहे. कर्जमाफ करा आश्वासन दिलेलं आहे. हो अजित पवार साहेब तर कर्जमाफीची भूमिका स्पष्टपणे नाकारत आहेत ना हो, मुख्यमंत्री. नाकारतात ते. त्यांना काय सांगाल तुम्ही? ते ना, आता काय सांगू, द्या म्हणावं, दुसरं काय म्हणणार. नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतोय आता विविध मराठा बांधव असतील किंवा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीचा हा प्रश्न आता लावून धरण्यात येत आहे. आणि आता बच्चूभाऊ कडू सुद्धा राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रश्न लावून धरण्यात येत आहेत आणि नक्कीच या प्रयत्नांना यश येईल अशी आशा बाळगतो. कॅमेरामॅन समित ज्ञानेश्वर सवंडकर, वसमत, हिंगोली.